माहितीचा जो आरोप आहे महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापना, महापौर, उपमहापौर निवड आणि स्वीकृत नगरसेवक नियुक्ती या प्रक्रियांबाबत सध्या शहरात मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज आणि संभ्रम पसरवला जात असल्याचा आरोप होत आहे। विशेषतः स्वीकृत नगरसेवक कोण असू शकतो, त्यांची नेमणूक कोण करतो, त्यामागचा उद्देश काय याबाबत जाणीवपूर्वक अर्धवट माहिती दिली जात असल्याचं चित्र दिसत आहे। वास्तविक नगरसेवक निवडण्याचा अधिकार हा जनतेचा असतो। निवडून आलेल्या नगरसेवकांकडून महापौर आणि उपमहापौर निवडण्याचा अधिकार संबंधित राजकीय पक्षाचा असतो, तर स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याचा संपूर्ण अधिकार हा महानगरपालिका आयुक्तांचा असतो। हे कायद्यात स्पष्टपणे नमूद आहे। स्वीकृत नगरसेवक ही संकल्पना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्माण करण्यात आली। चांगला समाज घडवण्यासाठी, पुढील पिढीला सक्षम भविष्य देण्यासाठी केवळ निवडणूक जिंकणारे लोकच नव्हे, तर समाजामधील बुद्धिमान, विद्वान, तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींनाही निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं आवश्यक असतं। या उद्देशानं स्वीकृत किंवा नामनिर्देशित नगरसेवकांची तरतूद करण्यात आली आहे। कायद्यानुसार स्वीकृत नगरसेवक हा सत्ताधारी पक्षाचाच असावा किंवा विरोधी पक्षाचा नसावा, अशी कोणतीही अट नाही। तो केवळ भारतीय नागरिक असावा, संबंधित पालिका क्षेत्रात वास्तव्यास असावा आणि समाजासाठी योगदान देण्याची क्षमता असावी, एवढीच अट आहे। तर व्यक्ती डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, प्राध्यापक असो किंवा अगदी कोणत्याही औपचारिक पदवी नसलेला सामाजिक कार्यकर्ता असो, सामाजिक काम हे उल्लेखनीय असेल तर त्याची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करता येते। ही जबाबदारी पूर्णपणे त्या ठिकाणी नियुक्त असलेल्या आयुक्तांची असते। मात्र प्रत्यक्षात काही पालिका अधिकारी किंवा प्रशासनाकडून या संदर्भात शासन निर्णय GR हा लपवून ठेवून दिशाभूल करणारी प्रसिद्धी पत्रक काढली जात असल्याचा आरोपही केला जात आहे। कायदा स्पष्ट असताना वेगवेगळे अर्थ काढून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचं प्रश्न हा उपस्थित होत आहे। हे अज्ञान आहे की चलाकी, की हात चलाकी आहे की मुद्दाम केलेला चुकारपणा? स्वीकृत नगरसेवक नियुक्ती ही विकासासाठी असते की राजकीय सोयीसाठी, यावर आता शहरामध्ये चर्चा ही सुरू झाली आहे। कायद्याचं अचूक पालन करणारे की त्याची सोयीस्कर अर्थ काढला जाणं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पालिकेमधील कारभार पारदर्शक हवा असेल तर कायदा लपवून नव्हे तर उघडपणे व स्पष्टपणे जनतेसमोर मांडला गेला पाहिजे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे।